संत ज्ञानेश्वर माऊली. संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणूनच ओळखतो, कारण ती आपुलकी, ते प्रेम, ती सावली, तो आधार, तो दिव्यत्व, ते चमत्कार किंवा त्या देहाशी, त्या त्यांच्या असण्याशी आपण जी एकरूपता शोधतो, आपण जे त्यांच्यामध्ये आपलं समाधान शोधतो आणि आपल्याला एक आधार सापडतो, हे केवळ त्या माऊलीमध्येच. माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि म्हणून हे त्यांचे स्थान आजही चैतन्य स्थान म्हणूनच प्रसिद्ध आहे. तिथली ऊर्जा आज देखील तसूभर कमी झालेली नाहीये, कारण माऊली तिथं आजही वास करतात, आपल्याला भेटू शकतात, आपल्याला दिसू शकतात. गरज आहे ती फक्त आपल्या दिव्यत्वाची. अवघ्या 21-22व्या वर्षी 21व्या वर्षी समाधी घेणं म्हणजे काही चेष्टा नाही. एवढ्या कमी वयामध्ये, लहान वयात असतानापासून जे हाल अपेष्टा ज्या झाल्या, ज्या उपेक्षा झाल्या, जे हाल सोसले गेले, ते केवळ माऊलींनीच सोसले. माऊली आणि त्यांचे सोबतचे 3 भावंड यांना जो समाजाकडून त्रास झाला, तो मात्र फार त्रासदायक होता. या स्थानाचे महत्त्व आळंदीचे आज थोडेही कमी झालेले नाही. नाथ संप्रदायामध्ये एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये खऱ्या साधकांना त्यांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची जेव्हा पूर्तता होते आणि जेव्हा त्यांना अशी शेवटची इच्छा असते, तेव्हा ती म्हणजे समाधी अवस्थेची. आपल्या भरपूर लोकांमध्ये समाधी अवस्थेबद्दल संभ्रम निर्माण होतो. जिवंत समाधी म्हणजे काय आणि संजीवन समाधी म्हणजे काय? जिवंत समाधी आणि संजीवन समाधीमधला नेमका फरक काय आहे, हेच बऱ्याच जणांना उमगत नाही. जिवंत समाधीमध्ये जे महात्म्य असतात, ते कालांतराने त्यांचा नैसर्गिक मृत्यू होत असतो, त्यांचा देहपात होत असतो आणि पंचमहाभूतामध्ये त्यांचं शरीर विलीन होत असतं. कारण पंचमहाभूतांत ते विघटन होत असतं, विलीन म्हणण्यापेक्षा विघटन म्हणतो. तर परंतु संजीवन समाधी याच्यामध्ये आणि जिवंत समाधीमध्ये फार मोठा फरक आहे. संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, कारण ही प्रक्रिया अतिशय विलक्षण आणि जरा किचकट आणि जटिल अशी आहे. यासाठी जे दिव्यत्व लागतं ते केवळ माऊलींमध्येच होतं. माऊलींनी भगवंतांना समाधीची परवानगी मागितली आणि आळंदीजवळील सिद्धेश्वर मंदिराच्या नंदीसमोरील जी जागा आहे ती भगवंतांनी सुचवली आणि त्या ठिकाणी समाधी घेण्याचं माऊलींनी ठरवलं. माऊली हे असे होते की बघा, त्यांनी त्यांच्या कुळाचा उद्धार कसा केला असेल. एक अशा प्रकारची मान्यता आहे की एखादा जर अभक्त असेल, एखादा वाईट कर्माचा व्यक्ती असेल, तो तर त्याच्या 42 कुटुंबाचं हा नाश करत असतो असं म्हणतात. म्हणजे त्याच्या आईकडचे मागच्या 14 पिढ्या, वडिलांच्या मागच्या 14 पिढ्या आणि ह्याच्या स्वतःच्या पुढच्या 14 पिढ्या, म्हणजे 42 पिढ्यांचा तो त्या 42 पिढ्यांना त्रास देणारा असतो. परंतु एखादा भक्त आणि किंवा चांगला असेल तर तो उद्धार करत असतो आणि उद्धार केवळ तो 21 पिढ्यांचाच करू शकतो. आईच्या मागच्या 7 पिढ्या, वडिलांच्या मागच्या 7 पिढ्या आणि याच्या पुढच्या 7 पिढ्या. म्हणून उद्धार करण्यासाठी फार ताकद लागते. कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या सकाळी जेव्हा माऊलींनी त्यांची पूजा झाली, त्यावेळेस त्यांना एकीकडून निवृत्तीनाथाने दुसऱ्या हाताला स्वतः भगवंतांनी घेऊन त्यांना समाधीच्या विवराकडे नेलं होतं. श्री भगवंतांनी माऊलींना त्या समाधी विवरावर आणलं आणि माऊलींनी डोळे मिटून त्यांना नमस्कार केला आणि मग मात्र त्यांची भीममुद्रा लावली आणि संजीवन समाधीमध्ये गेले. एवढ्या लहान वयामध्ये एवढे अपार कष्ट त्यांनी सोसले होते. त्यावेळेस निवृत्तीनाथांना वाटलं होतं की आपला भाऊ चाललेला आहे आणि आता हा भाऊ आपला चाललेला आहे. त्यांना प्रचंड दुःख झालेलं होतं. सर्व भावंडांना दुःख कोसळलं होतं, कारण ज्यावेळेस त्यांच्या आईवडिलांना, विठ्ठलपंतांना आणि त्यांच्या पत्नीला तिथल्या लोकांनी, तिथल्या शासकांनी देहांत प्रायश्चिताची शिक्षा दिली होती, जेणेकरून त्यांच्या मुलांना, ह्या सर्वांना समाजामध्ये परत घेतल्या जाईल म्हणून, त्यावेळेस त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांच्या आईवडिलांनी देहांत त्याग केला होता. त्यावेळी सर्व भावंड लहान होती आणि जबाबदारी मोठ्या भावावर पडली. मोठ्या भावाला देखील ज्ञानेश्वर माऊली समाधी घेताना रडू कोसळलं. त्यांनाही वाटलं की काय असेल, एवढ्या वेळेस बऱ्याच वेळेस भिक्षा मिळत नव्हती, उपाशीपोटी राहायचं होतं, त्यावेळेस काही कर्तव्यात कमी पडली असेल का, आणि लहान भाऊ आज आपल्या समोर निघून जातोय, याचं दुःख पचवणं फार मोठं अवघड आहे. भगवंतांना देखील रडू कोसळलं होतं. एवढा महिमा त्या माऊलींचा होता, एवढे अपार कष्ट त्या माऊलींनी भोगले होते. साध्या साध्या गोष्टीला डगमगणारे आपण माऊलींच्या जीवनामधून जर आपण समजूतदारपणा घेतला, माऊलींच्या जीवनामधून जर आपण कोणती शिकवण घेतली, निश्चयाची शिकवण घेतली, तर आपल्याला या गोष्टी समजतील की कशा प्रकारे हे जीवन जगायचं असतं.
लहान सहान गोष्टीवर आपला संयम जातो, लहान सहान गोष्टींवरून आपला तोल ढासळतो, परंतु माऊली क्षणाचाही त्या तसूभरी कोणत्या गोष्टीचा विचार न करता आपल्या कार्यापासून, आपल्या ध्येयापासून, आलेल्या अनंत अडचणीपासून क्षणभरही डगमगले नाहीत. त्यांनी भावंडांनाही साथ दिली, मोठ्या भावांनीही प्रत्येकाला सांभाळून घेतलं. अशा प्रकारचं भावाभावांचं प्रेम हे रामायणानंतर माऊलींच्याच जीवनात पाहायला मिळतं. सध्याच्या काळामध्ये एवढं प्रेम पाहायचं असेल तर आपल्यामध्ये सुद्धा माऊलीपणाची भावना जागवायला पाहिजे. माऊली होऊन, आई होऊन, एक मातृत्वाची देण होऊन आपल्याला सर्वांना एकमेकांना जपायला पाहिजे. भगवंतांनी जेव्हा समाधी लावली आणि भीममुद्रा लावली आणि ते संजीवन समाधीमध्ये गेले, संजीवन समाधीमध्ये हा तत्वांमध्ये लय केला जातो. जसं की पृथ्वी तत्व असेल तर जलतत्वामध्ये लय होतो, जलतत्वाचा अग्नितत्वामध्ये लय होतो आणि अग्नितत्वाचा वायू तत्वामध्ये लय होतो, वायू तत्वाचा आकाश तत्वात लय होतो. परंतु आकाशाचा लय कशातच होत नसतो, म्हणून ते तदाकार राहतं. आणि म्हणून संजीवन समाधीच्या रूपाने माऊली आज तेथेच आहेत, आपल्याला दिसू शकतात, भेटू शकतात. गरज आहे ती आपल्या एका विश्वरूपी, आपल्या एका स्वकर्तृत्वानरूपी आणि चांगल्या मनाची, चांगल्या देहाची. आज माऊली विश्वाकार बनून विश्वाला रूप देण्याचा उद्देश ठेवून तिथे वसलेले आहेत. जिवंत समाधीमध्ये तत्वांचा लय होत नसतो, पण पंचमहाभूतामध्ये ते शरीर विघटन होत असतं, नैसर्गिक होत असतं मृत्यू. माऊली हे एकमेव द्वितीय आहेत. माऊलींची जर आयडेंटिटी विचारली किंवा माऊलींची जर ओळख विचारली तर युनिकनेस ही त्यांची ओळख आहे, कारण त्यांच्यासारखे तेच आहेत, दुसरा कोणी नाही. म्हणून त्यांची समाधीही तशीच आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13वा दिवस जो आहे, या दिवशी माऊलींनी संजीवन समाधी घेतली. आज देखील आळंदीला संजीवन समाधीमुळं जो काही सर्व भक्तांचा मांदियाळा जमा होतो, जो काही सर्व भक्तांचा गोतावळा जमा होतो, तो मात्र पाहण्यासारखा असतो. अशा प्रकारे माऊलींनी जीवनामध्ये येऊन त्यांनी लहान वयामध्ये चांगले काम केलेले आहेत. भावार्थ दीपिका, त्याच्यानंतर चांगदेव 65 अशा प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत. जे आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, ज्याचा शेवट हा पसायदानाने होत असतो. हरिपाठ त्यांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे हे ज्ञानदेव महाराज आपल्याला आजही आशीर्वाद देतात. म्हणून ज्ञानेश्वरांच्या माऊली रूपानं आपल्यात आज काहीतरी यावं हीच